लोकांना दोन हात असताना कमवता येत नाही, तिथे दादा एका हाताने मेहनत करतायत आणि आपल्या हातची चव मुलुंडच्या लोकांना देतायत। आजची ही व्हिडिओ आहे चेन्नईच्या नागराज दादांची, ज्यांचं स्टॉल आहे कालिदास नाट्यगृहाजवळ मुलुंडमध्ये। तिथे ते बनवतात वेगवेगळ्या प्रकारचे डोसे आणि वेगवेगळ्या प्रकारच्या डोस्यांमध्ये त्यांच्याकडे मिळेल तुम्हाला मैसूर डोसा, साधा डोसा, मसाला डोसा। दादांकडे कंटिन्युअस हे तव्यांवरती डोसे असे बनत असतात आणि त्यांच्याकडे ऑर्डर कंटिन्यू येत असतात। एक हात असूनही दादा काही थांबत नाही, झटपट झटपट असे डोसे मारत जातात। म्हणजेच दादा 10 मिनिटात 50 डोसे बनवतात। मी एवढे फास्ट डोसे बनवताना कोणाला पाहिलं नव्हतं, आज मी चक्क लाईव्ह पाहिलं। पण मी शॉक झालेली की एवढ्या फास्ट पण कोणी डोसे बनवू शकतात, ते पण फक्त एक हात असताना। खरं सांगते खूप प्राऊड फील झालं दादावरती। माझा तर सगळ्यात जास्त फेवरेट यांच्याकडचा मैसूर मसाला डोसा आहे, म्हणून मी तो मैसूर मसाला डोसा यांना बनवायला सांगितला आणि सगळ्यात जास्त विकला जातो तो हा मैसूर मसाला डोसा। तुम्ही कधी यांच्याकडचा डोसा टेस्ट केलाय का आणि कुठला डोसा टेस्ट केला हे आम्हाला कमेंट मध्ये तर तुम्ही नक्की सांगा। तुम्ही पाहिलात दादांनी भाजी अशी स्मॅश करून घेतलेली आहे पावभाजी सारखी आणि इथे वरून टाकलेला आहे बटर, म्हणजे तुम्हाला फिलिंग येईल ती पावभाजीचीच, पण बनतो इथे मैसूर मसाला डोसा। मैसूर मसाला डोसाचा मसाला असाच बनवला जातो। दादा हे युनिक स्टाईल मध्ये बनवतात एकदम मैसूर मसाला डोसा। ते दादांनी डोसावरचा मसाला हा वेगळ्या प्लेटीत काढून घेतलेला आहे आणि डोसा आता करणार आहेत फोल्ड। पण डोसा फोल्ड करण्याच्या आधी तो क्रिस्पी झालाय का नाही हे बघून दादांनी डोसा केला आहे फोल्ड। दादांची डोसा फोल्ड करण्याची ही युनिक स्टाईल आहे आणि इथे तयार झालेला आहे आपला मैसूर मसाला डोसा। दादांनी त्यामध्ये ऍड केलेले आहे त्यांच्याकडच्या अशा 2 चटण्या आणि चटण्या ऍड करून इथे तयार झालेले आपले मैसूर मसाला डोसा। मसाला दिसायला जितका भन्नाट दिसतो ना तितका तो चवीला एकदम जबरदस्त। आणि इथे आपण टेस्ट करून बघणार आहे की मैसूर मसाला डोसा कसा झालाय तो। इथे माझ्या हातामध्ये आलेली आहे आपली मैसूर मसाला डोसाची प्लेट आणि टेस्ट करून बघूया मसाला सकट। हा गेलाय मैसूर मसाल्याचा घास माझ्या तोंडात आणि ओ हो काय टेस्ट होती। ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ते कमेंट मध्ये नक्की सांगा। तर ओके बाय।